बरं झालं बाई जगदंबा, तू आलीस. जेवणाची समधी तयारी झाली आहे. तू पानं वाढायला घे. हिनी सगळी तयारी करून ठेवली आहे होय. चला आता हिला आणखी चिडवायला मजा येईल. झालं सगळं मांडून. आई आई गो, माझा पाय कधी बरा होणार आहे कोणास ठाऊक. उमा, अगं हे काय करतेस तू? काकू अगं जेवणासाठी ताटं मांडून ठेवली. अगं पण तुझ्या पायाला लागलं आहे ना, तू कशा पायी काम करतेस? काय करणार, जगदंबानी मला हे सगळं काम करून ठेवायला सांगितलंय. जगदंबा ना? पण हे काम तर मी तिला करायला सांगितलं होतं. कुठे गेली ती? ती बाहेर गेलीये. ती मला बाहेर जाताना म्हटली ही सगळी कामं करून ठेव, आल्यावर जेवायला बसायचंय. काकू, जगदंबाला काही बोलू नको हा, तिची काहीच चूक नाहीये ग. आता मी तुमच्या घरात राहते म्हटल्यावर कामं तर करायलाच हवी. कर्तव्य आहे माझं ते. नाही ग बाळा, असं काही नाहीये. हे कोणी सांगितलं तुला? जगदंबा मला म्हणाली. जगदंबा, जगदंबा, इकडे. काय गाई? काय चाललंय तुझं जगदंबा? ही समधी तयारी तुला करायला सांगितली होती ना? तू उमावर हे समधे कामं ढकलून बाहेर कुठे निघून गेलीस? आगाई, हे काम मीच केलेत. हो काकू, तिनेच केलंय. जाऊ दे ना, उगाच कशाला जेवणावर. तू थांब उमा, उगाच तिला वाचवायला जाऊ नगस. मी बघितलं कोण काम करत होतं ते. तुझं काय चाललंय जगदंबा? असं का वागायला लागलीयस तू? एकदा झालं, दोनदा झालं, रोज तेच. कसला एवढा राग भरलाय तुझ्या मनात? का छळतेस तू हिला? तिच्या पायाला लागलाय, तुला कळत नाही बाई? ते काही नाही, आधी हिची माफी माग. नको काकू, कशाला? तू थांब उमा. बघतेस काय माझ्याकडे? माफी माग म्हणलं ना. मला माफ करू मा. ठीक आहे ग. तुझं वागणं ना खरंच काही कळेन असं झालंय मला जगदंबा. जशी जशी मोठी होतीये तशी तशी बिघडत चाललीयस तू. बिघडलेली मुलगी. बघ आता पुढे आणखीन मजा येणार आहे. दाखवतेस तुला माझा हिसका. सारखं मी आणि मी. सम्राज्ञी, त्रास होतोय, सोडा. आता तुला आम्ही बघतोच. सम्राज्ञी, आल्यापासून आम्ही ऐकतोय. मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. समजतेस काय ग तू स्वतःला? सम्राज्ञी, सोडा. हे सगळं आम्ही घडवून आणलंय, कळलं तुला? या सगळ्या पाठीमागे आमचे कष्ट आहेत, आमची मेहनत आहे. तू केवळ आम्हाला एक कल्पना दिली होतीस आणि त्यावरून स्वतःची तुलना आमच्या बरोबर करतेस काय? आमच्यामुळे तू इथे जिवंत तरी येस, नाहीतर असुरांच्या हल्ल्यामध्ये तुझी कधी शिकार झाली असती ना, हे तुझं तुला सुद्धा कळलं नसतं. त्यांच्या अत्याचारापासून वाचून या स्थानावर आम्ही तुला घेऊन आलो. त्यामुळे आमच्या डोक्यावर बसू नकोस, कळलं? आमच्या शिवाय तुझ्या अस्तित्वाला काही एक किंमत नाहीये. तुला कुणीही विचारणार नाहीये. सम्राज्ञी, तेव्हा स्वतःची पायरी सांभाळून वाग.
समजला? सम्राट मी चुकले. मी मी पुन्हा असं करणार नाही. अहो मरेन मी. सम्राट मी. यावेळी या रिपूने मला पूर्णपणे अडकवून टाकले. घरात तर तिने प्रत्येकाला आपलंसं करून ठेवलंच आहे, पण माझ्यामुळे तुळजाईला सुद्धा तिने माझ्यापासून दूर केला आहे. मला काहीतरी करून तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणावंच लागेल. बाबांसाठी पाणी आणायचंच राहील. जगदंबा जगदंबा, किती भोळी आहेस ग तू. तुझ्या आईला तर मी सहज माझ्या बाजूने वळवलं. आता तुझ्या बाबांनाही वळवायला मला वेळ लागणार नाही. उमा, अगं तू माझं अंथरून घातलंस, हे समजा तू आवरून ठेवलंस. काका, अहो तुम्ही लवकर झोपता ना, आणि इथे अंथरूण घालायला पण तुमचं कोणी नव्हतं, म्हणून मी हे काम केलं. अगं पण तुझा पाय बरा नाही, तू कशाला केलंस काम? हे जगदंबानं केलं असतं. रोज हौसेनं करते ती. माहिती नाही हो का आज इकडे आली नाही. ती माझ्यावर रागवली आहे ना, म्हणून तिची काही करायची इच्छा नसेल. असं पण हे लई चुकीचं आहे. म्हणजे मनात राग असला तरी आपण आपलं काम करायच पाहिजे, नाही का? जगदंबा, काय बाबा? हे समद घालायची जबाबदारी तू घेतलीस ना? मग आज का पूर्ण केलं नाहीस? उमाला जास्त काम पडावं म्हणून? अगं ती बिचारी पोर लंगडत पाय सांभाळत समद केलं तिनं. जगदंबा, तू उमाचा असा रागराग करणं बरं नाही. तू रागवली तरी सुद्धा समद काम कराया, समद्यांना मदत कराया ती किती पुढे असती बघतीस ना? आणि तू काय बोलतीस तिला? तुझं आज सकाळचं पण बोलणं मला अजिबात आवडलेलं नाही. उमा, बस बर बाळा तू. पाय दुखत असेल तुझा. बस बस. काका, हो तुम्ही उगाचच बोलला बिचारीला. काही बिचारी नाही, काही नाही. ती चांगली वागली तर मी कौतुक करतोच ना तिचं, आणि चुकीची वागली तर रागवायच पाहिजे. तू तिची काळजी करू नको, तू तुझी काळजी घे. हा, मला तर जगदंबाचीच खूप काळजी वाटते हो काका, कारण पुढचा जो मी डाव टाकणार आहे त्यानंतर जगदंबा वाचूच शकणार नाही. जगदंबा, काय ग? काय झालं? अशी उदास का बसलीयस? काय नाही. काही नाही. कसं? दिवसभर बघतीये, तुझा चेहरा पडलेला दिसतो. मी तुझी काकू आहे ना बाळ. आपण खूप वर्षातून भेटत असलो तरी तुझ्या मनात काय चाललंय ते समजतंय मला. उमामुळे उदास आहेस ना तू? नाही ग, असं काही नाही. मला माहितीये. तुला सांगू, ती पोरगी मला आवडत नाही. सारखी पुढे पुढे करत असते, आगाऊपणे बोलत असते. आज सुद्धा तू केलेल्या कामाचं श्रेय तिनंच घेतलं ना? हो खरंच, ती चांगल्या मनाची पोरगी नाही. तू का
ऐकून घेतेस? का काहीच करत नाहीस? मी काय करणार काकू? अगं तू खूप काही करू शकतेस. तू काय काय चमत्कार केले ते समज माहितीये मला. मग त्या पोरीला धडा शिकवणं एवढं जड जात आहे तुला? तसं नाही काकू, पण ती आई बाबांची लाडकी आहे. ती तुळजा तुळजाची भक्त आहे ती. ते काय बी असू दे, पण ती माणूस म्हणून चांगली नाही ना. मला असं सारखं वाटतंय तिच्यात काहीतरी असुरी प्रवृत्ती आहे. म्हणून तुला सांगते, चांगला धडा शिकव तिला. म्हणजे काय करू? अगं असुराला शासन मिळालं पाहिजे ना. मग तिच्या आत जर असुर असेल तर त्याला शासन मिळालंच पाहिजे ना. आणि यात काय बी चुकीचं नाही. आणि तू तिच्या भोळ्या बाबड्या रूपावर जाऊ नकोस. चांगला धडा शिकव तिला. तिच्या आत जर असुर असेल तर त्याला असुरासारखी वागणूक मिळालीच पाहिजे. माझ्या योजनेतला पुढचा डाव खेळली आहे. जगदंबाच्या डोक्यात विष घालून दिलं. आता तिनं जे आजपर्यंत केलं नव्हतं ते आता ती करणार. आता फक्त उद्याचा दिवस, सगळं काही बदलून जाणार. आता माझा अखेरचा वार करण्याची वेळ आली. जगदंबा, आता तुझा खेळ संपला. किती वेळा वाजवत राहायची मी बासरी? मला सगळ्यांच्या नजरात चुकवून यावं लागतं. मी काय रिकामी बसले नव्हते. आपल्या पुढच्या योजनेवर कामच करत होते. काय प्रगती? सगळं आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे होतंय. आधी तुळजा जगदंबाच्या विरोधात गेली. आता मी जगदंबाच्या घरच्यांना माझ्या बाजूने वळवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काहीतरी भयंकर शासन करण्यासाठी जगदंबा आता माझ्यावर हल्ला करेल. मी तसं पढवून आली आहे तिला. तिने तुझ्यावर हल्ला केलाच नाही तर? असं होणार नाही. असुरांना शिक्षा झालीच पाहिजे हे मी तिला पटवून दिलंय. वत्सरराज, उमा ती तुझ्यासारखी नाहीये. ती तुळजाचा अंश आहे. ती तुळजा त्या जगदंबावर कितीही रागावली असली ना तरी त्यांच्यातलं नातं जास्त घट्ट आहे. तुझ्या आणि तुळजाच्या नात्यापेक्षा त्यांच्यातला बंध जास्त घट्ट आहे. कळलं? तुला वाटत असेल पण ती जगदंबा तुझ्यावर स्वतःहून हल्ला करायला तयार होणार नाही. मग मी तिला तसं करायला भाग पाडेन. तसे अन्य मार्गही आहेत माझ्याकडे. पण आता सगळं आपल्या योजनेप्रमाणेच होणार. त्यामुळे असुर नरेशांपर्यंत ही वार्ता पोचवा. त्यांना म्हणावं विवाहाची तयारी सुरू करा. जगदंबाला पकडून आम्ही तुळजाला तुमच्या समोर यायला भाग पाडणार. मग तुमचा विवाह. मी लगेचच असुर राज्यात जाते आणि असुर नरेश महिषासुरांना ही शुभ वार्ता देते. काही नाही, बैलाचा आवाज आहे. येत्या 2 दिवसात आपण त्या जगदंबाला पकडून असुर नरेश महिषासुरांसमोर उभं करू अशी खात्री आहे ना तुला? अर्थातच. मत्सरचा आघात, सुखशांती भस्मसात.
वाटतंय तिच्यात काहीतरी असुरी प्रवृत्ती आहे. अगं असुराला शासन मिळालं पाहिजे ना. मग तिच्या आत जर असुर असेल तर त्याला शासन मिळालंच पाहिजे ना. जगदंबा, अगं ए जगदंबा, अगं लक्ष कुठं होतं तुझं? कधीपासून हाका मारते? अगं काही नाही, असंच काहीतरी चालू होतं डोक्यात. बरं चल, आम्ही सगळे खेळायला चाललोय. नाही ग, मी नाही येत खेळायला. काय ग जगदंबा, असं का करतेस तू? किती दिवस झाले आपण एकत्र खेळलोच नाहीये. उमा आल्यापासून तुला आमच्यासाठी वेळच नाहीये. सारखं तिच्या सोबतच असतेस. असं काही नाहीये. नाही आहे ना, मग झालं तर. मग चल की खेळायला, खूप मज्जा करू. नको, जावा तुम्ही सगळे. जगदंबा येत नसेल तर मी येते तुमच्या बरोबर खेळायला. आता माझा पाय पण बरा झालाय. हो हो चालेल, खूप मज्जा येईल. उमा तर आपल्याला छान छान गोष्टी पण सांगेल. पण आधी खेळायचं. पण खेळायला जायचं कुठे? मी सांगू, आपण डोंगरावर जाऊया कड्याजवळ. त्यामुळे आपण चिंता करू नका असुर नरेश. असुर नरेश महिषासुरांचा विजयात दासी मनोरमा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तिला आमच्या दालनात पाठवून द्या. त्याची आवश्यकता नाही, तिला इथेच पाठवा. जे काही घडतंय ते आम्हालाही कळेल. असुर नरेश महिषासुरांचा विजय असो. प्रणाम सम्राज्ञी. जी काही शुभवार्ता आणली आहेस ती लवकर सांग, आम्ही आतुर आहोत. शुभ वार्ता? नाही नाही, विशेष शुभवार्ता असं काही नाहीये. जे काही सांगायला आली असते इथेच सांग. काहीही लपवण्याची आवश्यकता नाही. या खेळात आम्ही सगळे एकत्र आहोत. पण सम्राज्ञी, सांग. असुर नरेश, आपल्या मत्सराची खेळी आता यशस्वी होण्याच्या टप्प्यावर आली आहे. तुळजा आणि जगदंबामध्ये चांगलीच फूट पाडली गेली आहे. आणि आता तर जगदंबाला तिच्या घरच्यांपासून दूरही केलंय. आता शेवटची चाल. ही शेवटची चाल खेळली की ती जगदंबाला निष्प्रभ करून टाकणार. शेवटची चाल? आणि ती शेवटची चाल कोणती आहे? सांग, लवकर सांग. तिची शेवटची चाल अशी आहे की ही नको नको. माझे आई बाबा म्हणत होते की लहान मुलांना जाऊ नये कडेजवळ. तिथे खूप मोठी दरी आहे, घसरायला होईल. तिथे जाणे योग्य नाही. काही होत नाही रे, आपण कड्यापासून लांब खेळूया ना. सगळ्यांनीच काळजी घेऊया, म्हणजे पडायचा प्रश्नच येणार नाही. तिथे खेळायला खूप मज्जा येईल. तुम्हाला माहितीये का, तिथून अख्खं गाव दिसतं, तुमचं घर पण दिसतं आणि तुमचा गोठा पण दिसतो.
वा, मत्सराची ही शेवटची खेळी आम्हाला अत्यंत आवडली आहे. आम्ही प्रसन्न आहोत. हे सगळं पुढच्या 2च दिवसात घडणार आहे असुर नरेश. आणि तुळजाची विवाहाची तयारी सुद्धा सुरू करा असं मत्सराने सांगितलंय. मी सगळं इथे सांगून टाकलं. मनोरमे, अगं आम्हाला न कळवता इथे यायची काय गरज होती तुला? मूर्खतासी कुठची. जाऊया ना मग, चला. हो. चला चला. जगदंबा तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन कड्यावर चाललीये. बघा, कुणाचा पाय घसरला, तोल गेला, कोणी कड्यावरून पडलो तर माझी चूक नाही बाबा. तुझं लक्षही राहणार नाही, कारण तूच येत नाहीयेस. तुझी चूक.